सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव प्रशांत महादेव टेकाळे, राहणार पिंपळगाव डोळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. ओके. आता हे तुमच्या टोटल गाई किती आहे आता? आता आपल्याकडे 22 गाई आहे. 22 गाई आहे. हो. ओके. आता हा दूध व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही? तरी आपण जास्त मागच्या वर्षीपासून जास्त गाईचं प्रमाण वाढवलंय. ओके. पहिले तुमचा होता? पहिलं लहानपणापासून आमच्या इथं गाई होत्या, हा. पण गेल्या वर्षीपासून आम्ही जास्त प्रमाणामध्ये गाई केल्या. वाढवलंय. हो. ओके. आता तुमचं प्रमुख पेशा काय आहे? तुमचं शिक्षण काय आहे? माझं शिक्षण ॲग्री डिप्लोमा झालेलं आहे. हा. प्रमुख पेशा आपलं कृषी दुकान आहे. हा. त्यासोबत आम्ही हा पण दूध व्यवसायामधली आवड आहे म्हणून आपण हे दूध व्यवसाय पण आवडीनं करतो आपण. ओके. बाकीचे पण व्यवसाय तुमचे त्याच्यामध्ये ॲडिशन आहेत? हो हो. ओके. आता समजा तुमचं वय काय असेल आता अंदाजे? माझं वय आहे 27 वर्ष. 27 वर्ष. हो. आता एकंदरीत विचार जर केला तर ह्या वयामध्ये तुमच्याकडे दूध व्यवसाय करण्याची एवढी म्हणजे आवड का बरं निर्माण झाली? कधी झाली? काय? आवड आवड म्हणजे तसं तर लहानपणापासूनच आम्हाला दारामध्ये गाई असल्यामुळं आवड तर लहानपणापासून आहे. पण आता अशा काही गोष्टी घडल्या की आम्हाला याच्यामधनं चांगला प्रॉफिट पण भेटायला लागला बर. आणि 10 दिवसाला कलेक्शन पण चांगलं व्हायला लागलं. हा. त्याच्यामुळे आम्हाला मग आवड निर्माण होत गेली आम्हाला. ओके. काय बदल केले तुम्ही याच्यामध्ये? समजा बाकीचे शेतकरी तर करतायत, दूध व्यवसाय सगळे करतायत, बरोबर आहे? बरोबर. पण आज दूध व्यवसाय म्हटलं की शेतकरी सगळे लोक काय म्हणतात की घाट्यामध्ये आहे हो किंवा नुकसान जास्त होतंय. हो. तर तुम्ही काय असे बदल केले की त्याच्यामुळे तुम्हाला तो परवडेबल झालाय? हा, मग ते पण आम्हाला काही शेतकऱ्यांना सांगायचंय, हा. जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं हा. तर ते तुम्ही घाट्यामध्ये जात नाही. बरोबर. म्हणजे जसं की समजा जनावरांना छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर ते छोट्या छोट्या गोष्टीच आपण मेंटेन करत नाही. आपण मोठ्या गोष्टी लवकर मेंटेन करतो पण छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर माझं एवढंच म्हणणे, तुम्ही जे खुराक चारता त्यासोबत छोट्या, जसं की आपण मिल्क चार्जर तुमचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर बदल जाणवले. ते थोडं थोडं टाकत चाला, जसं की एकच टायमाला चारा पण ते चारा, कारण त्याच्यामुळे भरपूर मोठे बदल होते आणि आपल्याला एक वेगळं बदल जनावरांमध्ये दिसतो. ओके. काय बदल जाणवले तुम्हाला? आम्हाला मिल्क चार्जर मुळे जनावरांवर तेज आलं, ओके. जनावरांची भट्टी व्यवस्थित झाली, पचनक्रिया सुधारली, हा. जनावर रिपीट होत होते ते रिपीट झाले नाहीत. त्याच्यामुळे मग आम्हाला अजून फायदा असा होत गेला की रिपीट न झाल्यामुळे परत परत गाई दूध द्यायला लागल्या वेळानंतर. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला मोठा फायदा होतो. म्हणजे आता आम्ही जवळपास 1-1.5 वर्ष होऊन गेलं जे आम्ही एकही दिवस खंड पडू दिला नाही. मिल्क चार्जर रेग्युलर चालू आहे तुमचं? रेग्युलर चालू आहे. बर. आणि समजा त्यांचा जर डोस 2 टाइम असतात, आम्ही एकच टाइम करतो पण आम्हाला 2 टाइम रिझल्ट भेटते का तर ते रेग्युलर चालू आहे. ओके. आता आम्हाला कोण म्हणलं बंद करा तरी आम्ही ते बंद करणार नाही. नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जर बघितलं तर तुम्हाला शेणामध्ये त्याच्यानंतर दूध तुमचं किती होतं पहिले, आता किती याच्यामध्ये फरक झाला? जसं आपण चालू केलं मिल्क चार्जर, तसं प्रत्येक गाईमध्ये 2 ते 3 लिटरचा फरक आहे. ओके. आता हे टोटल समजा तुमच्या 20 गाई आहे, बरोबर? 22 गाई आहे 22 गाई. म्हणजे तुम्ही 40-44 लिटर पर्यंत तुमचा 40 लिटर तर नक्कीच. पण कसं राहतंय याच्यामधल्या काही आपण काही गाभण आहेत ते आपण काही सोडून दिलेले आहेत, हा. पण ते त्यांना सुद्धा आपण कंटिन्यू करतोय का तर त्याच्यावरचं तेज कमी होत नाही. तेज कमी आम्हाला होत काय अनुभव तेज नाही कमी झालं पाहिजे असं करायचं. नक्कीच. असं आहे. म्हणजे तुम्ही जनावरांच्या हेल्थच्या काळजी सगळ्यात जास्त घेतात. हो, ओके. मग त्याच्यामुळे तुम्हाला फायदा देऊन चांगला जाणवला. ओके. एक टाइम जर चारताय, आता एक जनरली आपण जर विचार जर केला तर शेतकरी काय करतो की मिल्क चार्जर जर आपण वापरलं तर त्याचा खर्च वाढतो. मिल्क चार्जर महाग आहे असं म्हणतात शेतकरी. हो. मग तुम्हाला कसं परवडतं? समजा तुमच्या 20-22 गाई एवढ्या? नाही सर, महाग आहे पण ते बेनिफिट पण तसंच आहे. आणि समजा तुमचं गाय प्रत्येक गाय मागचं 2 लिटर दूध वाढलं तर ते महाग कशाने? बरोबर आहे. आता समजा आपण 30 रुपये लिटर जरी धरलं तरी तुमचे त्या 3-3.5 रुपये समजा व्हायला लागले ना, मग तुमचा तेवढा तर खर्च नाही ना. बरोबर आहे. हा, मग हेच आता आम्ही बराच काय बदल केलाय. जे बी आपल्या जवळचे जे काय आपले शेतकरी आहेत किंवा आमच्यासारखा युवा वर्ग पण आज भरपूर आहे याच्यामध्ये, बरोबर. जे आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्यांना कंटिन्यू सांगतो की तुम्ही हे मिल्क चार्जर एकदा तर वापरा, बरोबर. नाहीतर एका गायला तर वापरा, किंवा काही जणांतर आम्ही आमच्यापासून देतो हे एकदा चालून बघ, बरोबर. 4 दिवस चालतो एका गायला. नक्की. तर असे पण आहेत काही शेतकरी, चांगला रिझल्ट, चांगला प्रोडक्ट आहे, चांगले रिझल्ट आहेत आणि आम्ही समाधानी आहे. महत्वाचा विषय महत्वाचं ते, कारण दूध व्यवसाय आपण करतो. तर समजा तुमच्या आसपासमध्ये इथं कळंब भागामध्ये खूप सारा दूध व्यवसाय, खूप सारा बरोबर. कळंब तालुक्यामध्ये आमचं जे गाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक घरात जाव, प्रत्येकाच्या घरात तुम्हाला जनावर दिसणार म्हणजे दिसणार. बरोबर. प्रत्येकांना आवड आहेच. 10च्या पुढे जनावर प्रत्येकाकडे. बरोबर. हो. ओके. तरी तर तुमच्या ह्या पंचकृषीत जर आपण जर बघितलं की तुमच्या भागामध्ये जर बघितलं तर तुमचा गोटा हा वेगळा पडतो असं. चमक आहे जनावरांना जे आमच्या चमक आहे ना, ते बऱ्याच जणांना ते मेंटेन ठेवता आलेलं नाही आणि आम्ही पण ते मिल्क चार्जर मुळेच ठेवलेलं आहे. बरोबर. ते आणि आमचं असं आहे, जे आहे ते आहे, हे आम्ही सत्य बोलतो कारण हे समोर आहे. बरोबर आहे, दिसतंय समोर ना.
आणि ते तुम्हाला आपल्याकडे ते तुमच्या वापरलेलं बकेट पोते पण भरपूर आहेत आपल्याकडे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात जर आपण ऑब्झर्वेशन केलं, जर समजा तुम्ही हा चारा कधी टाकला त्यांना? सकाळी 10 वाजता 10 वाजता टाकला तुम्ही, 2 टाइम चारा टाकता? 2 टाइम. 2 टाइम चारा. पूर्वी चारा खाण्यामध्ये फरक, चारा उष्टा टाकण्यामध्ये किंवा आता जो पूर्ण खाता आहे त्याच्यामध्ये काही मिल चार्जर वाटतं? ते चाटूनपासूनच खाणार पहिल्यापासून? पहिल्यापासून. ओके. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्यात जेव्हापासून आपण स्टार्ट केलं मिल्क चार्जर तेव्हापासून जास्त सवय झाली जरा. सवय झाली म्हणजे ते पूर्ण चारा चांगल्या प्रकारे खाता, पूर्ण खाणार. काही ठेवणं उष्टा ठेवत काही नाही. नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा जर जनरली जर गोठ्यामध्ये जर गेलं तर एक मेन समस्या अशी असते की माशी आणि वास, हो ह्या 2 गोष्टी सगळ्यात जास्त असतात. हो. तर तुमच्या गोठ्यामध्ये आल्यावरती असं आता कॅमेरामध्ये वास नाही येणार आणि किंवा हे दिसणार नाही त्याच्यामध्ये, पण एकंदरीत तुम्हाला तो अनुभव काय वाटतोय? नाही आम्ही सर स्वच्छता पण ठेवतो ना आम्ही. आमच्याकडे STP आहे, बरोबर. 2 टाइम वॉशिंग करतो. बरोबर, वॉशिंग करतात. तरी पण काय फरक वाटतो तुम्हाला एकंदरीत? नाही काय शेणाचे म्हणजे एवढं घट्ट होतंय हा, तर ते आपण एकदा उचलून टाकून खाली काही शिल्लक खाली राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की त्याच्या शेणाचा वास येत नाही. वास येत नाही. म्हणजे काय की पचनक्रिया चांगली जर झाली तर त्या शेणातून जे येणार नाही. दुर्गंधी येणार येतच नाही, नाही. त्याच्यामुळे मग त्याचा वास येत नाही. हो. ओके. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं की दूध व्यवसाय जर करायचा जर तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हाला मिल चार्जेसची जोड आवश्यक लागतेच आणि शेतकऱ्यांनी आवर्जून घ्यावी. हा. आणि त्यातनं सर बेनिफिट आहे ते शेतकऱ्यांवर लोड जात नाही, कारण जनावर लगेच त्याचा बेनिफिट काढून देतात. फक्त तो आपल्याला समजला पाहिजे असं. नक्कीच. आणि काही शेतकरी म्हणतात की मला त्याची रिझल्ट येतच नाही किंवा आलेच नाही. मग त्यांचं प्रॉपर लक्षच नाही. बरोबर. ज्यांनी प्रॉपर लक्ष दिलंय त्यांना लक्षात तो फरक जाणवलाच पाहिजे. म्हणजे बारीक बारीक गोष्टीमध्ये फरक पडतो. तुम्हाला मिलचा रिझल्ट कसे दिसायला सुरुवात झाली होती? सगळ्यात अगोदर तर जनावरांमध्ये भट्टी व्यवस्थित झाली, म्हणजे शेण व्यवस्थित झालं. बरोबर. त्याच्यानंतर जनावरांचं खाद्य व्यवस्थित खायला लागले, बरोबर. दूध द्यायला लागले, चमक वाढली, रिपीट व्हायला गेले. साधे सर प्रत्येकाला तो फरक दिसतोच. नाही असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फरक तुम्हाला पहिले दिसायला लागले. हो. नाही तर शेतकरी डायरेक्ट कशामध्ये नाही सर, 2 दिवसाच्या आतमध्ये तर शेणामध्ये बदल दिसते. बरोबर. आणि आज चारला आपण दुसऱ्या दिवशी शेणामध्ये बदल दिसते. बरोबर. त्या दिवसाची आवश्यकताच नाही. नक्कीच. आणि आपण शेतकरी जनरली विचार काय करतो की नाही माझं दूध वाढलं पाहिजे, मिल्क चार्जर दिलं का दुसऱ्या दिवशी दूध वाढलं पाहिजे, नाही वाढतं की दुसऱ्या दिवशी वाढते, खरंच वाढते. हा. आणि वाढणार सर, आणि वाढतंयच. मी दाखवतो, ज्यांना कोणाला फरक जाणवत नाही त्यांना मी फरक दाखवून देतो. बरोबर. असं म्हणजे काय मी शेतकरीच हा. आहे आणि मी 22 गाय सांभाळतो. बरोबर. मी एवढं कॉन्फिडन्स सांगतो म्हणजे ते होणारच. नक्कीच. काय असतं गोष्टी का सांगणार? हो, काय असतं की काही जनावरांची जास्त चीज झालेली असते किंवा बारली वगैरे किंवा असं काही पदार्थ खाल्लेले जास्त असतात, त्याच्यामुळे मग ते काय होतं की जनावरची चीज जास्त झाली का ती पहिल्यांदा मिलच्या जर भरून काढतं त्याच्यामुळे थोडा तर त्यांना वेळ लागतो. हो. पण शेतकरी तेवढा संयम दाखवत नाही. ते दाखवला नाही का मग त्याला समस्या, त्याला वाटतं की माझ्या अनुभवानुसार तर दुसऱ्याच दिवशी दूध पण वाढते. बरोबर 100% वाढतं. तुमच्या जनावरांची प्रकृती चांगली असेल तर 100% दूध वाढणार आहे. ओके. आता जे दूध व्यवसाय करतात किंवा बाकीचे अन्य शेतकरी जे आहेत त्यांना दूध व्यवसाय करायचा आहे, असे तरुण वर्ग तुमच्यासारखा जो ह्याच्यामध्ये उतरतोय, तर त्यांना काय सल्ला असेल तुमचा? त्यांना सल्ला असेल, तुम्ही गाया घ्या, चांगल्या जातीच्या गायी घ्या, आणि त्याच्यानंतर तुमच्या खराबासोबत कंटिन्यू मिल्क चार्जर वापरा. बरोबर. तुम्हाला लोड येणार नाही. मिल्क चार्जरचा खर्च हे जनावरांच्या दुधामधून नक्कीच तुम्हाला भेटून जाईल. बरोबर. तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. आणि ह्या व्यवसायामध्ये या, नक्कीच तुम्हाला प्रॉफिट आहे आणि मुळात समाधान आहे. समाधानी. तुमचा अनुभव सांगा ना. आता ज्यावेळेस मी याच्यामध्ये आलो त्यावेळेस कुठल्याही क्षेत्रामध्ये, बऱ्याच क्षेत्रामध्ये रिन्युएशन फास्ट नाही. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट 10 दिवसामध्येच येतं. आणि तिथं ऊन, वारा, पाऊस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही विषय नाही. तुमचं 10 दिवसाला पेमेंट येणार. फक्त तुम्ही कष्ट करा, सातत्य ठेवा, नक्कीच तुम्ही प्रॉफिट मध्ये असा. नक्कीच. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला हे मिल्क चार्जरचं माहिती मिळालीच नसती तर आज काय परिस्थिती आहे? सर तुम्ही आता इथे थांबले, तुम्ही थांबले नसते, तुम्ही म्हणले असते वाशायला लागला जास्त. असं आहे. बरोबर. म्हणजेच आज जो व्यवसाय तुम्हाला जो परवडतोय तो परवडला, परवडला. ओके. म्हणजेच एकंदरीत आपण जर विचार जर केला तर फायदेशीर आपल्याला व्यवसाय आहे. आणि सर त्याचा लोड नाही. जरी लोक म्हणले महाग आहे, स्वस्त आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. प्रोडक्ट मध्ये दम आहे. बरोबर आहे. तुम्हाला आणि जनावरांना तुमचं नुकसान कधीच करणार नाही त्या प्रोडक्ट मुळे. ते बिनधास्त वापरा. ओके. ओके, चालेल. दुधाच्या टेस्ट मध्ये याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? दूध तर टेस्ट आहेच. आणि फॅट एसएनएफ मध्ये
चांगलं आहे. रेग्युलर जे काय बसायला पाहिजे समजा 3-5-8 बसतं गाईचं नक्कीच बसणार. ओके रेग्युलर बसते तुम्ही. बसणारच. काही जनावर काही बऱ्याच शेतकऱ्यांचे आता आहेच की ओरड हां आमचा SNF कमी बसतो, फॅट कमी बसतो, त्यांचं पण बसणार. आता आम्हाला तर नाही काय, आमचं बसतंय व्यवस्थित, कारण आम्ही तर वर्ष 1.5 वर्षापासून कंटिन्यू करतोय, आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही. नाही आला. ओके आता समजा टोटल दूध मिळून किती दूध असेल तुमचं? आता आमचं 260 255 पर्यंत आहे, म्हणजे 260च्या आसपास. सकाळचं संध्याकाळ नाही 2 टाइमच नाही. दोन्ही टायमाचं मिळून. ओके ओके चालेल. धन्यवाद सर. थँक्यू.